व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. अवतारावरून कळतच असेल की आज पण मी डायरेक्ट उठून वरती आलो आहे आणि आज पाऊस नाही आहे. तर आज मी काय जास्त बोलत नाही, डायरेक्टली मी वर्कआउटला स्टार्ट करतो. तर गाईज झाल्या आहेत 1000 कॅलरीज बर्न, 1000 स्किपिंग बर्न करून, म्हणजे 100 कॅलरीज मी अगेन बर्न केलेल्या आहेत. आणि मी हे जे माझं चॅलेंज आहे किंवा जसं मी वेट लॉस करतोय, मी कुठली हाय फंडू टेक्निक किंवा जिमला जा, मग तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइजेस करा, काय म्हणतात तुमचं ते ट्रेडमिल, अजून ते कुठले चालायचं मशीन, काय मी तसलं काही करणार नाहीये. बेसिक तुमच्याकडे काही नसेल, दोरी उडी हे साधारण 200-100 रुपयाला येतं. ह्याच्यासोबत साधं म्हणजे मी दाखवेलच तुम्हाला की म्हणजे मी काय असं खूप महाग गोष्टी लागतात एक्सरसाइज करायला, कॅलरीज कट करायला, असं काही नाहीये. सिंपल गोष्टीमधून पण तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तर मी ह्या माझ्या चॅलेंजमध्ये तेच दाखवणार आहे की साधी एक दोरी उडी किंवा बाकीचे मी पुढं काही दाखवल माझ्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यानी पण वजन कमी होतं. काही गरज नाही आहे की आपल्याला खूप भारी जिम, योगा क्लासेस, झुंबा क्लासेस लावायची काही गरज नाही आहे. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे आणि आपली हिंमत पाहिजे की काही झालं तरी नाही थांबायचं. तर आज झाले आहेत माझ्या 100 कॅलरीज. खूप कमी आहे काउंट, आय नो, पण अगेन उठलोय मी सकाळी, बॉडीला सवय लावली आहे. दॅट पहिलं इनिशियली काही दिवसांसाठी हे पण सफिशियंट आहे. सो बघूयात अगेन आज मी माझ्या बॉडीला किती त्रास देतोय काय काय खाऊन. तर सर्वात पहिले ॲज युजल चहा बिस्किट. सो जिकडे झाले माझ्या 200 कॅलरीज. देन अगेन मी दिवसभरातलं जे माझं चेंज झालेलं शेड्यूल आहे, म्हणजे लिफ्ट सोडून स्टेअरकेस यूज करणं, ते मी केलं. आज अगेन बऱ्याच ठिकाणी मला स्टेअर्स यूज करायचा चान्स भेटला. प्रत्येक क्लायंटच्या ठिकाणी मला स्टेअरकेसचा यूज करता आला. त्यानंतर आज मी खाल्ली अंडा भुर्जी आणि त्यासोबत मी खाल्ल्या 4 चपात्या. तर यामध्ये साधारण चपातीच्या 400 आणि भुर्जीच्या 200 कॅलरीज होत्या. त्यानंतर मी घेतला मठ्ठा, ज्यामध्ये 200 कॅलरीज होत्या. आणि अगेन मग मी माझ्या कामाला लागलो. अगेन स्टेअरकेस यूज केल्या. संध्याकाळी खूप गरमीमुळे मी घेतला नीरा, ज्यामध्ये साधारण 120 ते 150 कॅलरीज होत्या. आणि अर्धा कप कॉफी घेतली त्यानंतर, ज्यामध्ये 100 कॅलरीज होत्या. घरी आल्यानंतर मग मी खाल्ल्या शेवया, गोड शेवया साधारण 3 चमचे, आणि त्यानंतर चपाती आणि भाजी खाल्ली. सो यामध्ये जवळपास 100, 200 आणि 100 टोटल 400 कॅलरीज खाल्ल्या. हॅलो गाईज, तर आजचाही दिवस संपलेला आहे आणि आजही मी फक्त 100 कॅलरीजच बर्न केल्या, ज्या सकाळी केल्या तेवढ्याच. अगेन काय कारण देऊ, तेच नेहमीच आपलं. ऑफिसमधून यायला लेट झाला आणि जाऊ. पण आज फक्त एक गोष्ट चांगली झाली. आज मी टोटल जे माझ्या कॅलरीज मी खाल्ल्या, आता तुम्ही बघितलंच असेल की आज मी दिवसभरात काय काय खाल्लं. तर आज मी साधारण 1500 ते 1600 कॅलरीज खाल्ल्यात. सो राऊंड फिगर मी 1500च पकडतो. तर आज मी 1500 कॅलरीजच खाल्लेल्या आहेत. तर आजची एकच गोष्ट जी चांगली झालेली आहे ती, मी काल परवा बघितलं तर 2000 ते 2500च्या दरम्यान मी कॅलरीज इनटेक जो आहे तो होता माझा. आज कम्पॅरेटिव्हली कमी कॅलरीज केल्या. खूप जास्त कमी पण नाही म्हणता येणार, पण
ॲटलिस्ट 300-400 और 500 कॅलरीज कमी आज मी कन्झ्युम केलेले आहेत. सो भले आज माझं वर्कआउट तेवढंच केलं जेवढं 3 दिवस केलं, बट जर कॅलरीज कमी खाल्ल्या तर विच इज गुड थिंग. तर आज मी थोडंसं हेवी खाणं टाळलं, राईस थोडासा टाळला, बटरी खाणं किंवा तेलकट तुपकट बाहेरचं खाणं ट्राय केला मी कमी, म्हणजे अशा गोष्टी खाण्याचा. सो आजचा दिवस माझा एवढाच होता. आजही काही जास्त सांगण्यासारखं नाहीये, जस्ट शेअर करायचं होतं की आजचा एंड ऑफ द डेला मी किती कॅलरीज खाल्ल्यात आणि किती बर्न केल्यात. उद्या माझा एक ट्राय राहील की उद्या एक 100च्या ऐवजी 200 कॅलरीजचा मी प्रयत्न करेल सकाळी बर्न करायचा. एक स्टेप अप मी करणार आहे. सो बघूयात उद्या मी करू शकतो का, कारण 2000 स्किपिंग करणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. काप्स एकदम दुखायला लागतात. 1000 स्किपिंग पण ज्यांना सवय नाहीये किंवा जे पहिल्यांदाच करतात त्यांना तर मे बी एक पण मारता येणार नाही कंटिन्युअसली, पण 1000, 1500, 2000 मध्ये पाय लिटरली दुखायला लागतात. तर मी ट्राय करेल की उद्या 200 कॅलरीज मॉर्निंगला बर्न करायचा, आणि ते जर झालं तर मी म्हणेल की इट्स अगेन अ प्रोग्रेस. तर आजचा माझा वेट लॉस जर्नीचा डे 3, सो हा एवढाच होता. भेटूयात उद्या. गुड नाईट.